हाय फ्रेंड्स, मी आज व्हिडिओ बनवत आहे. मी चाळीसगाव येथून भावेश पाटील. की एक आमच्या अंगणामध्ये झाडावरनं एक पक्ष्याचं घरटं पडलं आहे व त्याच्यासोबत एक पक्षीचं पिल्लूही पडलं आहे. तर अशा परिस्थितीत काय करायचं, जर कधी आपल्याकडे हँड ग्लोव्ज असतील, जे कोणी वापरलेले नसतील न्यू, तर ते हँड ग्लोव्ज वापरायचे. आणि जर पक्ष्याचं पिल्लू असेल तर त्याला अलगद उचलायचं, एकदम प्रिकॉशन्सने उचलायचं आणि ते व्यवस्थित झाडाला एकदम सेफ्टी साईडमध्ये लावायचं, जेणेकरून ते परत पडणार नाही. ह्या पद्धतीने लावायचं आणि त्याला अलगद उचलायचं. हळूहळू हळू घाबरू नका. अलगद उचलायचं, अलगद सोडायचं, जेणेकरून ते परत पडणार नाही. हात लाव खालून, खालून हात लावा, खालून हात लावा, म्हणजे ते पडणार नाही. थोडक्यात ते घाबरलेलं आहे, होईल ते शांत होईल, ते थोड्या वेळात शांत होईल. टोपली आणतो का दादा? एक टोपली आणतो, टोपली आण. ते जास्त वरती झालंय, थोडंसं असं खालच्या बाजूला ठेवलं असतं, कारण की ते पडलं तरी त्याला नुकसान होणार नाही. नाही आता ते त्याच्यातच फिक्स झालेलं, तिथेच होतं ना त्याचा खोपा.